आता आपण बुक कीपिंग व अकाउंटन्सी याच्यामध्ये काय फरक आहे हे जाणून घेऊ. तर बुक कीपिंगचा अर्थ काय? तर बुक कीपिंग हे बिझनेस ट्रान्झॅक्शनचं नोंद करणे आणि वर्गीकरण करणे असा अर्थ आहे. म्हणजे काय? Bookkeeping is concerned with the recording and classifying the business transaction. Bookkeeping हे आर्थिक व्यवहाराची, बिझनेस ट्रान्झॅक्शनची म्हणजे उद्योगधंद्यातील व्यवहाराची नोंद करणे आणि वर्गीकरण करणे याच्याशी संदर्भित आहे. तर अकाउंटिंग काय आहे? तर अकाउंटिंग हे उद्योगधंद्यातील व्यवहाराच्या नोंदीची, वर्गीकरणाची आणि एकत्रीकरणाची आणि विघटन करण्याची पद्धती आहे. आता ही कशासाठी ठेवली जाते? तर आर्थिक डेटा, आर्थिक माहिती वेगवेगळ्या प्रकारची याचं स्पष्टीकरण करण्यासाठी अकाउंटिंग हे केलं जातं. आता दुसरा मुद्दा, स्टेज. स्टेज म्हणजे काय? टप्पा. तर बुक कीपिंग हे अकाउंटिंग मधला पहिला टप्पा किंवा पहिली पायरी आहे. तर अकाउंटन्सी ही पहिली पायरी तर आहेच, शिवाय ही दुसरी पण पायरी आहे. दुसरी पायरी कोणती? तर वर्गीकरण करणे आणि स्पष्टीकरण देणे. कशाचं वर्गीकरण करणार? बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बिझनेस ट्रान्झॅक्शनचे वर्गीकरण करणे आणि स्पष्टीकरण देणे ही अकाउंटिंगची प्रायमरी स्टेज व्यतिरिक्तही सेकंडरी स्टेज आहे. म्हणजे याच्यामध्ये बुक कीपिंग ही जर पहिली पायरी असेल तर अकाउंटिंग ही त्याच्या पुढची पायरी आहे. आता तिसरं, बुक कीपिंगचा उद्देश काय असतो? तर बुक कीपिंग हे सर्व आर्थिक व्यवहाराची व्यवस्थितरित्या आणि टप्पेसूद नोंद ठेवण्याचं बुक कीपिंगचं उद्दिष्ट आहे. तर अकाउंटिंगचं उद्दिष्ट काय आहे? आर्थिक तक्ते तयार करणं. आर्थिक तक्ते म्हणजे काय? की अकाउंटिंग व्यवहाराचे, आर्थिक व्यवहाराचे संदर्भित आर्थिक तक्ते तयार करणे. आता आर्थिक तक्ते म्हणजे काय? तर आर्थिक तक्त्यामध्ये येते बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बजेट्स, इन्कम एक्सपेंडिचर, हे सगळे जे तक्ते असतात, हे तक्ते तयार करण्याचा उद्देश हा अकाउंटिंगचा आहे. हे कशासाठी तक्ते तयार करतात? तर जे संबंधित अधिकारी आहेत, जे अकाउंटिंग संदर्भातले निर्णय घेतात, तुलना करतात, याच्यासाठी आवश्यक असलेले तक्ते तयार करणं हे अकाउंटिंगचं उद्दिष्ट आहे. आता चौथं उद्दिष्ट काय? जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. चौथे उद्दिष्ट काय आहे? तर बुक कीपिंग मध्ये
फक्त कनिष्ठ वर्ग, कनिष्ठ कामगार जे आहेत म्हणजे ज्युनियर स्टाफ यांचं काम असतं आणि त्यांचं काम फक्त आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवणं, आर्थिक व्यवहाराची पुस्तकामध्ये नोंद ठेवणं हे असतं. तर अकाउंटिंगमध्ये काय असतं की याच्याशी सिनियर स्टाफ संदर्भित येतो. आता सिनियर स्टाफ म्हणजे काय, वरिष्ठ, जो काही निर्णय घेणारा, निर्णय घेण्याची क्षमता असलेला किंवा निर्णय घेण्यासाठी नेमलेला असतो. तर अकाउंटिंगमध्ये बुककीपिंग, बुक्स ऑफ अकाउंट्स ठेवण्यासाठी हा वरिष्ठ स्टाफ, वरिष्ठ कर्मचारी हे संबंधित असतात. आता पाचवा मुद्दा काय आहे, बुककीपिंग आउटकम्स. आउटकम्स म्हणजे काय, निष्कर्ष. बुककीपिंग काय करतं, बुककीपिंग बेसिकली रिझल्ट्स इन जनरल अँड लेजर. तर बुककीपिंग हे फक्त जनरल आणि लेजर मध्ये ज्या एंट्र्या करतात त्याच्यावर निष्कर्ष देण्याचं काम करतं किंवा ते निष्कर्ष देण्यासाठी ठेवलं जातं. तर अकाउंटन्सी काय आहे, तर अकाउंटन्सी मुळे किंवा अकाउंटन्सी हे आपल्याला त्या धंद्याचा नफा किंवा तोटा याचं खातं ठेवणं, बॅलन्स शीट तयार करणं हे अकाउंटिंगचं एक काम आहे. आणि 6वं पिरियड. पिरियड म्हणजे कालावधी. बुककीपिंग गिव्स डे टू डे रिझल्ट. बुककीपिंगचं काम काय असतं की दैनंदिन व्यवहाराचे निष्कर्ष देणं हे बुककीपिंगचं काम असतं. तर अकाउंटिंगचं काम काय आहे की अकाउंटिंगचं काम हे संपूर्ण वर्षाच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील गोष्टींची माहिती देण्याचं काम हे अकाउंटिंग करतं. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी याच्यामधला जो फरक आहे त्या फरकातला 7वा मुद्दा आहे ॲनालिसिस. बुककीपिंगची पद्धती आहे किंवा बुककीपिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं वर्गीकरण किंवा ॲनालिसिस करायची गरज पडत नाही. परंतु अकाउंटन्सीमध्ये अकाउंटंट हा बुककीपिंगच्या माहितीचा उपयोग ॲनालिसिस करण्याकरता आणि इंटरप्रिट द डेटा म्हणजे अकाउंटंट यूज कशाचं, बुककीपिंग इन्फॉर्मेशन टू ॲनालाइज अँड इंटरप्रिट द डेटा. म्हणजे अकाउंटिंगचा डेटा जो मिळतो अकाउंटन्सीमध्ये अकाउंटंटला, त्याचा उपयोग, डेटा म्हणजे माहिती, त्याचा उपयोग तो ॲनालिसिस करण्याकरता किंवा ॲनालिसिस करण्याकरता आणि माहितीचं स्पष्टीकरण देण्याकरता, इंटरप्रेट करण्याकरता तो करतो. आणि अशा स्वरूपात ॲनालाइज केलेली माहिती ती एकत्रितपणे रिपोर्टमध्ये तो देतो. आता 8वा मुद्दा आहे डिसिजन मेकिंग.
आता बुक किपिंगचा उपयोग डिसिजन मेकिंग करता होतो का? तर बुक किपिंग जी माहिती देते त्या माहितीच्या आधारे कुठल्याही स्वरूपाचे निर्णय घेता येत नाहीत. परंतु अकाउंटन्सीमध्ये अकाउंटंटकडून जी माहिती सादर केली जाते त्या माहितीचा उपयोग हा क्रिटिकल म्हणजे गुंतागुंतीच्या व्यवहाराबद्दल देखील निर्णय घेण्यासाठी होतो. म्हणजे सर्व प्रकारचे निर्णय घेण्यासाठी अकाउंटन्सीने पुरवलेल्या माहितीचा उपयोग होतो. आणि 9वा आणि शेवटचा मुद्दा, बुककीपिंगसाठी कुठल्याही स्वरूपाची स्किल म्हणजे गुण किंवा स्किल म्हणजे कला याची आवश्यकता नसते. म्हणजे कुठल्याही स्वरूपाची कलेची गरज नसते. बुक किपिंग म्हणजे काय? ते फक्त किपिंग द रेकॉर्ड्स. परंतु अकाउंटन्सीमध्ये वर्गीकरणाची कलेची आवश्यकता असते. म्हणजे बुक किपिंगकडनं तुम्हाला जी माहिती मिळते, बुक्स ऑफ अकाउंट्सवरनं जी तुम्हाला माहिती मिळते, त्या माहितीचे वर्गीकरण करण्यासाठी स्किलची गरज पडते. स्किल म्हणजे काय? कला. किंवा तुमच्या अंगातला आपण म्हणतो ना, तुझ्या अंगात स्किल आहे. स्किल म्हणजे ती कला असते. म्हणजे कशा पद्धतीनं वर्गीकरण करायचं याची कला ही अकाउंटन्सीसाठी लागते. आता आपण बुककीपिंग म्हणजे काय, बुककीपिंगचा अर्थ काय, अकाउंटन्सी म्हणजे काय, अकाउंटन्सीचा अर्थ काय, बुककीपिंग आणि अकाउंटन्सीमध्ये फरक काय, याची माहिती मी तुम्हाला बाळबोध पद्धतीनं दिलेली आहे. सुरुवातीला तुम्हाला लेक्चर पाहत असताना असं वाटलं असेल की हे काय फळ्यावर लिहून देऊन त्याचं विश्लेषण करतात, आम्हाला तर सगळंच समजतं. परंतु बुककीपिंग आणि अकाउंटन्सीचा अभ्यास करण्याकरता किंवा बुककीपिंग आणि अकाउंटन्सी समजण्याकरता ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या मी तुम्हाला खुलासेवार सांगितलेल्या आहेत. याच्यामुळे आता तुम्हाला बुककीपिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय हे पूर्णतः समजलेलं असेल असं मला वाटतं. आता याच्या पुढची जी गोष्ट आहे अकाउंटन्सीची, ती मात्र तुम्हाला मुद्देसूद सांगणार आणि ती समजेल या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार.